नमः 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 नमस्ते मस्तु। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललोय वज्रेश्वरीला। आज सकाळी 6:30 वाजता निघालोय घरातून आणि सकाळी खरंच खूप थंडी वाजते। आता तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यातून पण पाणी येत आहे, अशी थंडी इकडे। चाललोय वज्रेश्वरीला गुरु माऊली येणार त्यांचं दर्शन घेण्यासाठी। तिथं कार्यक्रम आहे माऊलींचा, तर चला मी तुम्हाला कार्यक्रम घेऊन जवळ असल्यामुळे मी कार्यक्रमाला घरूनच सकाळी निघालोय, नाहीतर एक दिवस अगोदर जावं लागतं अशा कार्यक्रमाला। आमच्या वसईपासून वज्रेश्वरी ही 20 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे मी आता दोघं चाललो आहे, तेजू आणि मीच। कारण की पोरांची शाळा होती, त्यामुळे पोरांना काही घेऊन जाऊ शकत नाही। चला मग दर्शनाला। आता वज्रेश्वरीला बघू शकता मातेचं मंदिर आहे आणि दोघं इथं आलो आहेत। इच्छा होती दर्शन घ्यायची आईचं, माझी पण इच्छा होती तशी, त्यामुळे मी चाललोय वरती दर्शनाला। त्यावेळेस खूप गर्दी होती, आई साई ओम आम्ही आलो होतो। आता गर्दी काही नाही आहे, एकदम मोकळं चोकळं दर्शन, एकदम मोकळं होत आहे। या गर्दी काहीच नाही आज। झालंय दोघांचं झालंय देवीचं, मध्ये काही व्हिडिओ काढू देत नाही, त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही। आता आम्ही दुसरे मंदिर आहे तिथे छोटे छोटे, त्या मंदिरामध्ये दर्शन घेतो। आम्ही चाललोय आता, दर्शन झालं आमचं व्यवस्थित दोघांचं। चला आता मी जातो कार्यक्रमाच्या ठिकाणी, कारण कुठे आहे मला माहीत नाही आहे। तुला मी कार्यक्रमाच्या जवळ इथं आम्ही पार्किंग केली, बघा आमची गाडी तिथं, आणि मी चाललोय आता इकडे। गोष्ट सांगतो तुम्हाला, आज सकाळी बायको उठली आहे। आता एक लॉजिक वापरा, सकाळी 6 वाजता उठल्यानंतर किती अंधार असतो ते मला सांगा। बायकोनी एक चप्पल दुसरी आणि एक चप्पल दुसरी घालून होती। मी तुम्हाला जाताना ती चप्पल दाखवतो, ती कोणती चप्पल आहे। त्या बायकोने पण तुला लॉजिक वापरले तेच मला कळत नाही। आता कार्यक्रमाजवळ बघा, इथं आहे माऊलींचा कार्यक्रम, इथं गाड्या। चला मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो, माऊलींचं दर्शन देतो। पिण्याचे पाणी फ्री वॉटर वाटप चालू आहे।
पाणी वाटप करतायत, सेवा करतायत त्यांच्या पद्धतीने. महाप्रसाद खाऊन आता बायको खाते बसून. ते झाला की आम्ही निघतो इथून, जाऊ डायरेक्ट वसईला. चप्पल राहिली गाडी जो आता बायकोचे तापतायत पाय, ऊन तापलंय वरतून भरपूर. आम्ही निघालोय आता रस्त्याला, बघा कशी चालते. पण कारण की तिचे पाय तापत होते, ऊन जास्त आहे वरतून. मी पण म्हटलं की घालून चप्पल माझीच. मी तिथे थांबते, तुम्ही गाडी घेऊन. हां आता चाललोय मी गाडीकडांच्या. आमची गाडी इथून 500 ते 600 मीटर लांब आहे अजून. तर चला आम्ही निघतो आता वसईला. चला भेटू संध्याकाळी पुन्हा. थकलोय रस प्यायला. आम्ही आमच्या घरी बघू शकतात. काय झालं? कोणती? कोण नेली? कोण? ते मागची एकदम पोरं. का घेऊन गेलेत काय माहिती. मग तू त्यांना बोलला नाही काही? नाही, तुम्ही आजपासून बसवून द्यायचं. आ आजपासून तुम्ही बसवून द्यायचं. तुझ्या बस मध्ये मी येऊ का? याच काय झालं पण? बॉटल जाऊन दे बघू आपण उद्या. माहिती आहे आज आम्ही कुठं गेलो होतो माहिती आहे तुला? कुठं गेलो होतो? तू झोपलेला होता ना सकाळी. आम्ही कुठं गेलो होतो माहिती आहे? वज्रेश्वरीला. हो तुला घेऊन जाणार होतो पण तू उठलाच नाही सकाळी. किती वाजता होते? सकाळी आम्ही 6 वाजता राज जातो तेव्हा. काय मोठी गाडीत का बाईकवर? बाईकवर. मोठी गाडीत नाही बाईक घेऊन गेलो होतो ना. भाजी टाकली बायकोने बनवायला. आता बघू चला जेवण करू थोड्या वेळाने. तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉग. क्रिकेट खेळून झाला आता. आता चाललोय घरात. नाही बाई आता मी चाललोय घरी. नाही मी थकलोय बाई, थकलोय. मला घाम फुटलाय आता. मी चाललोय घरी. ओम काही जाऊ द्यायचं म्हणत नाही. तो म्हणतो राजला आउटच करून जा. तसं पुन्हा मला क्रिकेट खेळायला लागेल यांच्याबरोबर. बघा राज खेळतोय अजूनपर्यंत. तो काही आउट होत नाही माझ्याकडनं. त्यामुळे मी तर थकलो त्याला आउट करून. आता ओमा खेळला कधीपासून. आता मला हा बघा कसा खेळतोय. म्हणून आता घरी ते खेळत आहेत मागे. मी कंटाळलो त्यांना आउट करून काही आउट होत नाही. त्यामुळे मी आलो आता घरी. भाजी आणि पोळ्या रेडी झाल्या आहेत. आता मी थोड्या वेळात जेवण करू मस्त. ओमा कोण हे काय असं? त्याच्या कुस्तीमध्ये त्याची बाडी पहिली. म्हणजे पहिलं कुस्तीची ते नाही कोकोमा. कोकोमा कुस्ती म्हणजे चिमणी उडाले, कावडा उडाला, चंडी उडाली. आता खेळ हत्ती उडाला. उडतो. ए बाई लाईट गेली त्याच्यात दोरी वाढली, हत्तीला वाढला, उडून नाही. कोणती गोष्ट आली? हत्ती उडतं गे. हत्ती किती मोठा जेवायला मी पण जेवतो. आई आप्पा लागली भूक. मस्त शेवभाजी आणि पोळी. शुभ संध्याकाळ मित्रांनो. कसे आहेत तुम्ही? मजेत? आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल. ब्लॉग जर माझा आवडला तर प्लीज त्याला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा उद्या भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय. चिमणीवर कावरावर कोकिळूर कोकिळूर हो कोकिळ उडते ना बेटा. कोकिळा सापडला तो. आता